जागतिक उद्योजकता दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज मी आपल्या समोर आणलेले आहे उद्योग आपला व्यवसाय आपला अपयशी का ठरतो। जो सुरुवातीमध्ये छोट्या आयडिया पासून आपण प्रयत्न करतो की आपला स्टार्टअप करावा व आर्थिक स्थिती मजबूत करावी, ह्या स्टार्टअप मध्ये फेल्युअर काय येतं याच्यासाठी ज्या 5 मिस्टेक आहे त्या मी आपल्या समोर आज आणलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण जी आयडिया आपण जनरेट करतो, आयडियावर आपण बिझनेस किंवा उद्योग उभारतो, त्या उद्योगासाठी योग्य नियोजन न करणे, व्यवस्थित बिझनेसची प्लॅनिंग न करणे, व्यवस्थित बिझनेसची प्लॅनिंग नाही होत, यामुळे बिझनेस जो आहे हा अपयशी ठरतो। त्याच्यानंतर दुसरं आहे की बिझनेसची जरी प्लॅनिंग झाली, प्लॅनिंग होऊन आपण जर मार्केटचा रिसर्च करत नाही आहे, दुसरी मिस्टेक महत्वपूर्ण आहे, लक्ष देऊ नये का। दुसरी मिस्टेक म्हणजे मार्केटचा रिसर्च न करणे। आपण अंदाजे सांगतो की ही गोष्टी चालून जाईल, ही गोष्टी आपण करून देऊ, ही गोष्टी आपण विकून देऊ, परंतु आपण आपले कस्टमर कोण आहे, आपलं मार्केट काय आहे ह्याचं संशोधन नाही करत, यामुळे आपला व्यवसाय जो आहे तो फेल होत असतो। त्याच्यानंतर तिसरी मिस्टेक जो आपण करतो, चुकता न चुकता होऊन जाते, ते म्हणजे आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट। आपण आर्थिक साक्षर आहे का, आपल्या इच्छा कोणत्या, गरजा कोणत्या आणि आपले खर्च कोणते, म्हणजे आपण आर्थिक कमतरता म्हणजे साक्षरता, मेन गोष्ट काय आहे की आपण आर्थिकतेमध्ये साक्षर आहोत का, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे। ही मिस्टेक आपल्याकडनं होऊन जाते। याच्यानंतर आहे चौथी मिस्टेक आपल्याकडनं होते, जे की आपण प्लॅनिंग करून देतो, मार्केट रिसर्च करून देतो, परत आपण आर्थिक सक्षम पण आहोत आणि त्याच्यानंतर काय होते की आपले प्रोडक्ट सेल व्हायला लागतात, आपल्या सेवा सुरू होऊ लागतात, पण त्याच्यानंतर आपण कस्टमर कडनं फीडबॅक घेत नाही की आपली सेवा, आपले प्रोडक्ट कसे वाटले। तर सेवा आणि प्रोडक्ट हे कसे वाटत, त्यांना कशी सेवा लागत आहे, आपले प्रोडक्ट कसे आहे, ह्यासाठीचा जो फीडबॅक आहे तो फीडबॅक घेणे आवश्यक आहे। तर ही चौथी मिस्टेक आहे की आपण फीडबॅक घेत नाही, फीडबॅक घेतला की कस्टमर आपले वाळत जातात। आता त्याच्यानंतर आहे पाचवी मिस्टेक म्हणजे काय की आपण जो व्यवसाय करतो आहे, आपल्यासारखा सिमिलर व्यवसाय करणार, म्हणजे आपल्यासारखा सिमिलर व्यवसाय करणारा, सारखा व्यवसाय करणारा आपला स्पर्धक कोण आहे, आपला स्पर्धक कोण आहे आणि तो कोणती स्ट्रॅटेजी वापरतो आहे, आपण कोणती स्ट्रॅटेजी वापरतो आहे, किंवा त्याचा उद्योग कसा भरभराटीचा आहे, आपला का बरं कमी होत आहे। तर त्याची स्ट्रॅटेजी किंवा त्याची विशेषता आपण समजून आपला जो व्यूहरचना आखणी आहे आपल्या व्यवसायासाठीची, ती प्रतिस्पर्धीला पण जाणून त्याचा देखील अभ्यास करून आपण केली पाहिजे। आपण ही चूक करतो की आपल्या स्पर्धकांना आपण कमी लेखून देतो, त्यामुळे आपला बिझनेस फेल होऊन जातो। तर मित्रांनो, तुम्हाला मी 5 मिस्टेक सांगितले आहे। एक तर बिझनेस प्लॅनिंग आपण चुकीची करतो, दुसरं की आपण मार्केटचा रिसर्च